स्नेहंकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण। छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व शिवभक्त रसिक हो, आज मी इथे एका अशा महान राजाबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला जगाला अभिमान आहे। तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा होय। 19 फेब्रुवारी 1630 रोजी सोन्याचा दिवस उगवला। या मंगलदिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर एका युगपुरुषाचा जन्म झाला। तो युगपुरुष म्हणजेच श्रीमंत श्रीमान योगी, जाणता राजा, लोककल्याणकारी राजा, रयतेचा राजा शिवछत्रपती महाराज होय। शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई हे होते। ते लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते। माता जिजाऊंकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले। वडील शहाजीराजे यांच्याकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभला, त्यामुळे ते बालवयातच अनेक युद्धकलेत प्रवीण झाले। शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली। स्वराज्य निर्मिती ही खूप अवघड गोष्ट होती, कारण त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती, समोर बलाढ्य शत्रू होते। अशा स्थितीत शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे मावळे निर्माण केले। बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे अशा अनेक शूर मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण पणास लावले। शिवरायांनी आपल्या चतुर व चाणाक्ष बुद्धीने, आपल्या मावळ्यांच्या साथीने अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। त्यांनी अनेक गड जिंकले। माता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले। 6 जून 1674 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला। सुमारे 350 वर्षे गुलामगिरीत राहिलेल्या शासनकर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या गोरगरीब जनतेला न्यायप्रिय, लोककल्याणकारी असा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू राजे होते। ते सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानित। ते पर्यावरण प्रेमी होते। दुष्काळ काळात ते शेतकऱ्यांना मदत करीत, स्त्रियांचा आदर करीत, सन्मान करीत, साधू संतांचा आदर करीत। शिवाजीराजे हे फक्त राजे नव्हते, तर ते एक स्वतंत्र, नीतिमान व सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे एक शिल्पकार होते। प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती हे आपले राजे असल्याचा अभिमान होता। म्हणून मला म्हणावेसे वाटते की इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती, शिवछत्रपती। धन्यवाद। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणांसाठी आमचे स्नेहंकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।